आपण मजल धर्मजल करत राय घालून देहू गावात येऊन पोहोचलो. पण तुकाराम महाराज घरात आहे का नाही याची चौकशी केली पाहिजे. असं म्हणतायचा महाराज. अहो महाराज पायावर आपण नतमस्तक झाला आणि या नाशिवंत देहाला लाजवण्याचं काम केलं. कोण आहात तरी कोण आपण, काय आपलं नाव? पांडुरंग हरी पांडुरंग हरी. आणि आपण पांडुरंग हरी पांडुरंग हरी. पालुसरे या तुझ्याच्या पायावर आपण नतमस्तक झाला आणि या देहाला परोपकारी केलं. आपण आला तरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. रायगडावरून इथपर्यंत चालत फक्त या तुझ्याच्या भेटीसाठी आला. माझ्याकडे काही काम कार्य होतं का? महाराज आपली अभंगवाणी देहू गावातून थेट रायगडावर राजांच्या कानी पोचली म्हणून राजांनी खुश होऊन हा नजराने तुम्हाला बहाल केलाय त्याचा आपण स्वीकार करावा. महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. माझी तोडकी मोडकी अभंगवाणी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या राजाच्या कानावर जाते. याचीच खरा माझा मोठेपणा आहे. परंतु मालुसरे आपल्या महाराष्ट्राच्या राजानं या तुझ्याच्या फाटक्याच वेळी दान तरी काय टाकलं म्हणावं? महाराज यामध्ये हिरे माणिक मोती जर जवाहरात एवढंच नव्हे तर 10 गावची जहागिरी तुम्हाला बहाल केली त्याचा आपण स्वीकार करावा. महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. हा तुझ्या हिरे माणिक मोतीचा लोभी नव्हताच कधी आणि इथून पुढेही राहणार नाही. माझ्या पांडुरंगाने मला काही कमी केलं नाही. अंतरायला जमीन पांघरायला आकाश हे सगळं दिलं असताना मी या मोहात का पडावं बरं? सोने हिरे माणिक मोती या महामर्तिके समान. सोने हिरे माणिक मोती या महामर्तिके समान. पराया धन न लागे हाती. या तुझ्याला या धनाची गोडी नाही. माझ्या पांडुरंगाने मला काही कमी केलं नाही. पालुसरे असेच माघारी जा आणि सांगा आपल्या महाराष्ट्राच्या राजाला म्हणावं माझ्या पांडुरंगाच्या या विश्वाच्या साम्राज्या पुढे शोभा तुमचं कितवर राज्य काय टिकाऊ ठरणार बरं? आपल्या पांडुरंगाच्या विश्वाच्या साम्राज्यापुढे या शोभाचं निर्मराज काय ठिकाण ठेवू शकला? पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. हे काय पाहतोय आम्ही आमच्या उघड्या डोळ्यात? काय ते चेहऱ्यावर ते साक्षात महादेवाचा अवतारच म्हणावा लागेल. शोभा शोभा तुमची भेट झाली. मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा लाभ झाला. शोभताय खरे शोभताय खरे या महाराष्ट्राचा राजा. शोभताय खरे महाराष्ट्राचा राजा. म्हणून खरे पाहिलं काय प्रचंड वैराग्य आहे. साक्षात लक्ष्मी जरी समोर उभी राहिली तर तिलाही लज्जनमाळ ही खाली घालावीच लागेल. एवढं प्रचंड वैराग्य आहे. आई भवानी जगत जननीच्या आशीर्वादानं हिंदवी स्वराज्याचं ब्रीद कंकण
आम्ही आमच्या हाती बांधलं. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा आणि मर्दाचा महाराष्ट्र व्हावा ही शोभाची इच्छा. परंतु हे प्रचंड वैराग्य पाहून असं वाटतं या क्षणी थेट संपूर्ण राज्य वैभवाचा त्याग करावा आणि अखेर असंच वैराग्य पत्करावं. काय बोलला शोभा? माझ्यासारखं वैराग्य धारण करून तुम्ही काय मिळवणार आहात? खरं तर या धुक्याचा प्रपंच वेगळा, माझा संसारच वेगळा. माझा संसार माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाचा आणि तुमचा या महाराष्ट्राच्या रयतेच्या सेवेचा. माझ्यासारखं वैराग्य धारण करून तुम्ही काय मिळवू शकत नाही. शोभा, यासाठीच केला होता का अट्टहास हिंदवी स्वराज्याचा? यासाठीच बांधलं होतं का हातामध्ये रणकंगन या हिंदवी स्वराज्याचं? महाराष्ट्रात नाही तर हा भगवा तुम्हाला दिल्लीच्या तख्तापर्यंत धूळ पोचवायचा आहे. तुम्ही वैराग्य धारण केलं तर काय मिळवणार? असं बोलून कसं चालेल शोभा? असं बोलून कसं चालेल? मग ठीक आहे, आज आम्ही हे आपल्या बरोबर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भंडारा डोंगरावरती निघणार आहोत. माणूस हे सारखी कंक बहारची नाही, निघण्याची तयारी करा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. शोभा, शोभा, तुम्ही या तुझ्याच्या थोडे ते काय टाकलं ते या धनापेक्षा फरक काय? तुम्ही माझ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रत्यक्षात भंडाऱ्यावर येता. याच्यासारखा मला आनंद तुझा या गगनात मिळणार नाही. उशीर कशाला? चला माझ्या बरोबर. पण